तर पवार गटानं सिडको विरोधामध्ये मोर्चा काढला। मंत्री शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केली आहे। बिवलकर जमीन वाटप वाद आणि या वादासंदर्भात सिडकोच्या कार्यालयामध्ये हा मोर्चा काढण्यात आला। दरम्यान वाद वाढतोय हे लक्षात येताच जमीन मालक बिवलकर आणि प्रशासकीय संस्था सिडको यांच्याकडून खुलासे दिले गेलेले आहेत, ते पाहूया। या सर्वांना सांगू इच्छितो की या सर्व आरोपात अजिबात तथ्य नाही। त्याच वेळी सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आमच्याकडे आहे। आज प्रेस नोट रिलीज करत आहे, पण येणाऱ्या काळात मी लवकरच भेटणार आहे। यामध्ये कोणत्याही 50,000 कोटीचा दावा अस्तित्वात नाही, जमीन अस्तित्वात नाही, हे सर्व खोटे आहे। एक बिवलकर कुटुंबियांना 12.5% अंतर्गत जमीन दिलेली आहे, त्याबद्दल या ठिकाणी चर्चा होत आहे। त्याबद्दल सिडकोची भूमिका अशी स्पष्ट आहे की जेव्हा 1970 मध्ये सिडकोची निर्मिती झाली तेव्हा आपण ही जमीन संपादित केली। त्या जमिनीमध्ये आपण कॉम्पेन्सेशन दिले। त्याच्यानंतर लोकांची मागणीप्रमाणे शासनाने असा निर्णय घेतला की त्यांना 12.5% सुद्धा जमीन देण्यात यावा। सगळे इंटरनल रिपोर्ट सिडकोचे हे नेगेटिव्ह होते आणि मग नेगेटिव्ह असताना राज्य सरकारने तिथं एक रिपोर्ट नाहीतर एक सकारात्मक रिपोर्ट हा राज्य सरकारकडनं सिडकोला पाठवण्यात आला, हे असं इथं असणारे अधिकारी आम्हाला सांगतायत। आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेतला। आत्ताशी त्यांच्याशी बोलत असताना आम्ही त्यांना सांगितलं, एकतर 61,000 स्क्वेअर मीटर ही जी जागा तुम्ही बिवलकरांना देत आहात ती ताबडतोब तुम्ही तिथं ती थांबवावी। जी काय प्रक्रिया झाली आहे ती त्याला सुद्धा तिथं स्थगिती ही तुम्ही द्यावी। बोलत असताना त्यांनी सकारात्मक उत्तर तिथं दिलेलं आहे। म्हणजे या मोर्चाचा फायदा हा सामान्य लोकांची सिडकोची 5,000 कोटीची जमीन जी बिवलकरांना प्रोसेसमध्ये होती ती कदाचित प्रोसेस थांबेल असं आम्हाला सगळ्यांना वाटतं।